पंचांचा ग्रीन सिग्नल येईल, मॅचला सुरुवात केली जाईल आणि महत्वपूर्ण सामन्याला सुरुवात. बॉल क्रमांक 1, पहिला बॉल. अनुष, पहिलाच बॉल अगदी कडेकडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बाहेरचा बॉल आणि बाहेरच मारण्याचा प्रयत्न झाला, पण बॅट बॉलचा संपर्क कोणताही नाही राहिला आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. चांगला बॉल, योग्य लेंथ आणि लाईन्थ वरती फेकला गेलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये देवदासच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिला आलाय डॉट, डॉटनं झाली सुरुवात. हाफ ट्रॅकर, स्क्वेअर कट, अप्रतिम फटका. बॉल डीप पॉइंट, सीमा रेषेच्या पलीकडे बॉल चाललाय. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती इथे चालू झाली आहे. खऱ्या अर्थानं टीमचं अकाउंट कसं ओपन करावं किंवा सुरुवातीचं क्रिकेट कसं असावं त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती 6 धावा, पहिल्याच बॉलवरती षटकाराची मोहर लगावली जाते. टार्गेट सेट करायचं 5 ओव्हरमध्ये. हवेच्या विरुद्ध फटके खेळायचे, पण आता हवेच्या सोबतीने सुद्धा चांगले स्ट्रोक खेळले जातात. अँगल क्रिएट केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल वलाय निर्माण करत असताना टप्पा पडला, बॉल बाहेर निघताना आपण पाहिला काटा चेंज झाला होता आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 20वा घेणारा चेंडू राहिला. पहिल्या बॉलला आला डॉट, दुसऱ्या बॉलला षटकार, तर तिसऱ्या बॉलला पुन्हा डॉट. आता रिव्हर्स उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न. हे फटके का खेळले जातात? 5 ओव्हरची मॅच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. 38 सर्कल फक्त क्लिअर करायचे आणि ते जमलं नाहीये अद्याप जास्तीचं बॅटिंग करत असताना बॅटर अनुषला. 4 बॉल तो खेळला, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर 3 डॉट सुद्धा खेळलाय. अजून एक बॉल शरीरावरती आदळला जातोय. फिल्डर आहेत, थोडे मिसफिल्ड होताना पाहायला मिळेल, पण हरकत नाहीये. बॅटची हेल्दी एज होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होती आणि टेक धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 7 धावा धावफलकावरती लागल्या जातील. सुरुवातीचं क्रिकेट चालू आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या षटकाचा शेवटचा बॉल बाकी आहे. देवदास चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतायत. 7च धावा धावफलकावरती. 1 षटकार आल्यानंतर सुद्धा फुलर लेनचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र मिडऑफच्या दिशेला चाललाय. फिल्डर डीप मधून येतील, त्यावर मात्र एकच धाव तिथे कंप्लीट होताना बघायला मिळते. षटक क्रमांक पहिले समाप्ती. पहिल्या डावाचं पहिलं पॉवर प्लेचं षटक इकडे मात्र संपुष्टात झालंय. पाहता पाहता बॅटिंग करत असताना टीम बामनसुरे हा संघ पोहोचलाय तब्बल 8 या आकड्यावरती. सुरुवात हवी तशी नाहीये. सुरुवातीचं क्रिकेट आता थोडं लडखडतंय. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी बामनसुरे या संघाला थोडंसं स्ट्रगल करावा लागतोय, कारण की गोलंदाजीचा दर्जा आपण पाहिला. 1 बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती आक्रमण जरूर झालं, त्याच्यावरती फटकाही तेवढा चांगला होता, पण त्यानंतर आपण विचार केला तर अनुष असेल किंवा त्याच्या साथीला खेळत असताना यश असेल, थोडे शांत बघायला मिळालेत. इथून पुढे आपण जर विचार केला तर दुसरं षटक, या दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज कोण वापरले जातील हा एक प्रश्नचिन्ह आहे. प्रथमेश वरती विश्वास दाखवला जातोय का? प्रथमेश तिकडे आहेत आणि प्रथमेश नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रथमेश यांना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आता पूर्णपणे आपण जर पाहिलं तर फैलवलं जाते. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून व्यूह रचना आखली जाते. 1 स्क्वेअर लेग तर 1 लॉंग ऑन आपण पाहतोय आणि एक काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मध्ये एक फिल्डर आहेत. यस, टी शर्ट मध्ये थोडा बदलावा त्यामुळे प्रश्नचिन्ह होता. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि तदनंतर एक 38 सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन, फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट, त्याच वेळेला मिड ऑफ आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि यष्टांच्या मागे ही सगळी सूत्र हलवली जातात. हे महत्वाचं आहे. चला त्वरा करा, जास्तीच्या मॅचेस आहेत आपल्याकडे. बराचसा वेळ आजच्या दिवसामध्ये खर्च झालाय. सगळ्याच मात्र आपण जर पाहिलं तर सामने आपल्याला जास्तीच्या षटकांचे खेळायचे आहेत. पुढचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर होता, बराचसा बाहेर. कीपर नाराज आहेत या बॉल वरती. जरी वाईड आला असला तरी हरकत नाहीये, पण बॉल जास्तीचा लेग स्टिकच्या बाहेर हेच कळवलं जाते. जर बॉल मिडल झाला ना त्या दिशेला तर हवेच्या लाटेवरती स्वार होईल आणि त्याची जाणीव यष्टीरक्षकाला म्हणून सांगितलं जातं की
लेग स्टिक वरती नाही तर ऑफ स्टिकच्या बाहेर बॉलिंग करा. होय, हा बॉल चांगला होता, समोर खेळला जातोय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत, चकवा यस फसवलं जाते. टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटा बदलला आणि तदनंतर बॉल लॉंग ऑनला गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट. यश आणि अनुष बॅकफुटला जाऊन कट केलंय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होतं, स्वतःला स्ट्रेच करत असताना मिसफील्ड झाली आहे. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला निघालाय, फिल्डर बॉलच्या मागे, बॉल न मारली बाजी. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा दुसरा येतो यशच्या बॅट मधून चौकार. पाहायला मिळतं चौकाराच्या साह्यानं धावगती वाढतीये आणि टीमचं धावफलक पुढे सरसावत असताना तब्बल 17 धावा आल्यात. 17 धावा स्कोर कार्ड वरती येताना बघायला मिळतील. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती यशच्या माध्यमातून होतीये. तो सुरुवातीलाच आक्रमक बनलाय, याही वेळेला समोर खेळला जातोय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत आता. चांगली फिल्डिंग, बॉलची योग्यरित्या फेक आणि तदनंतर धाव मिळाली. एकच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. कमबॅक हवा बॉलिंग करत असताना टीमच्या हनुमान वरसोली संघाला. वरसोलीकर म्हटल्यानंतर आज स्वतःच्या गावचं मैदान आहे, गावच्या मैदानावरती सराव केलाय नेहमीचा, पण तो दाखवावा लागेल. यस, हा बॉल याच चेंडूची प्रतीक्षा करत होते एसटी रक्षक, की सांगितलं जातं पहा की सध्याच्या घडीला बॅटर पासून वाचायचं असेल तर वाईड यॉर्कर नाही पडला तर गुडलँड स्पॉट वरून बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर अँगल क्रिएट करत असताना बाहेर काढणं गरजेचं आहे, तर आणि तरच जास्तीचे गोलंदाज वाचले जातात. पुढचा बॉल, यस, हा सुद्धा बॉल. हा टप्पा पडल्यानंतर थोडा राईज झाला होता, बॅटरसाठी सरप्राईज होता, कळलंच नाहीये सरप्राईज का होता, तो कळेल तदूवर मात्र चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेणारा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती अद्याप थांबली आहे. 18 धावांवरती एकही विकेट गेली नाहीये ना, ही जमाची बाब आहे टीम गावदेवी वामन सूर्य या टीमसाठी. बिग हिट, मोठा फटका, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, इथे कॅच ड्रॉप. हे नाही करू शकत तुम्ही, कारण की आधीच पहा हवेची दिशा सुद्धा त्याच दिशेला आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाने फसवलं होतं, म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, पण क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाहीये. कॅच ड्रॉप झाला, हलका झेल सुटल्यानंतर धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर तब्बल 20 या आकड्यावरती पोहोचली आहे. इथून पुढे अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहिलं तर जयदीपच्या स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा. आज तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका जयदीप आपल्या सोबत नाहीये, पण त्याची आठवण नेहमी आपण सोबत घेऊन जातोय आणि संपूर्ण पाहतोय. ना स्वार्थासाठी, ना पैशासाठी, ना आम्ही आमच्या नावासाठी ही स्पर्धा भरवली आहे, ती फक्त आमच्या गावाच्या एका युवा, एका खेळाडूसाठी. कारण की त्यांनी आम्हाला खूप साथ दिली, तो हसरा चेहरा तो नेहमीच आमच्या डोळ्यासमोर आठवणीत राहतो. आणि होय, तो आमच्या समवेत होता, त्यांनी आमच्या समवेत आनंदमय वातावरण दरवेळेला केलं, पण तो आता नाहीये. पण निश्चितपणे त्याच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही त्याच्या नावानं स्पर्धा भरवतोय. ही स्पर्धा फक्त आणि फक्त जयदीपला समर्पित केली जाते. आपल्यातीलच एक युवा सगळ्यांची साथ सोडून गेल्यानंतर अगदीच मात्र आपण जर पाहिलं तर त्याची आठवण प्रत्येक क्षणोक्षणाला आपल्या समोर येते. मग जयदीप म्हटल्यानंतर त्याला क्रिकेटचं वेळ, तदनंतर त्याला बँजोचं वेळ जास्तीचं, आणि कला क्रीडा या गोष्टीमध्ये अग्रेसर तो नेहमीच राहिला होता, पण तो आता आपल्यात नाहीये. यावेळेला बॉल बाहेरचा चेंडू, मिस टायमिंग, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड मध्ये पडल्यानंतर एक धाव तर मिळाली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये मिळतात. बॉल पकडतोय कधी, बॉलची फेक मी करतोय कधी, याचा मोह चावरत नाहीये फिल्डरला. अगदी जोरात थ्रो करण्याचा प्रयत्न झाला, पाहता पाहता तिकडे 2 मिळाला.
आणि 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 22 धावा, 22 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ अ 0 विकेट. फुल टॉस स्वतःहून फुलर लेनचा बॉल बनवून घेतला आणि त्यानंतर मात्र एकदा मिळाली, दुसऱ्यासाठी पुन्हा पलटले. आता यश डेंजर झोन कडे पळतात. योग्य एंडला फेकवी होतीये, योग्य ती विकेट मिळतीये आणि यश चाललाय मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. हर्षद खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतील. महत्वाचे खेळाडू आहेत हर्षद. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर हर्षद वरती विश्वास दाखवला. यश बाद झाल्यानंतर पुढचा बॉल. ओ हर्षद आले, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बघा ना. म्हणजे जशी हवा तसे फटके खेळायचे आणि म्हणतो ना आपण हवे तसे फटके. आता हवेच्या सोबत खेळण्याचे प्रयत्न केले जातात. प्रत्येक बॅटरचं स्वप्न एकच आहे, डीप कव्हर, डीप बॅकवर्ड पॉइंट किंवा मग थर्ड मॅन, मग डीप एक्स्ट्रा कव्हर, याच दिशेला फटके खेळायचं, कारण की त्या दिशेनं हवा वाहतीये. पण हवेच्या विरुद्ध फटके मारण्याच्या नादामध्ये इकडे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. क्लीन बोल्ड, दुसरी विकेट, दुसरा धक्का, हर्षद सुद्धा होतील बाद. मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळतील. हर्षद बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू निनाद, नवीन बॅटर निनाद मात्र येताना पाहायला मिळतील. लांबून खेळण्याचा प्रयत्न केला, डिपेक्सच्या कव्हरला बॉल चाललाय, खराब फिल्डिंग. क्षेत्ररक्षणामध्ये जास्तीचा इथे मात्र आपण जर पाहिलं तर सराव करावा लागेल. यस, मगाशी सौरभ सरांनी प्रश्न निर्माण केला होता की एक अशी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्तीची झेल म्हणजे एकही मॅच नव्हती अशी ज्या मॅच मध्ये कॅच ड्रॉप नव्हत्या झाला. म्हणजे तिकडे सगळं काही नीट होतं, फक्त क्षेत्ररक्षणाची भर जास्तीची हवी होती. म्हणजे हल्लीच क्रिकेट बदललंय ना सौरभ सर, कारण की आता जास्तीच्या खेळाडूंना आता ओपन मैदानावरती प्रॅक्टिस करायला कंटाळा येतो. नेट प्रॅक्टिस घेतली, 4 बॉलर सोबत नेले, 2 बॅटर तयार झाले की तिकडे 6 जणांमध्ये दिवसभर प्रॅक्टिस होते. आणि मग त्याच्यामध्ये जास्तीचा बदलाव काय होतो, याच धावा पहिल्या सांगूया आपण. 25 धावा धावफलकावरती 3 ओव्हर संपल्यानंतर जास्तीचा बदलाव हे होतं की फिल्डिंग मध्ये मेहनत घ्यावी लागत नाही. म्हणजे बॉल हातामध्ये कॅच पकडायची कधी, कशा पद्धतीनं बॉलला हवेमध्ये जज करायचं, आणि या सगळ्या गोष्टींचा मिलाव थोडा लांब राहिला. यस, 25 आणि त्या सगळ्याच गोष्टींचा विचार करत असताना बॅटर सुद्धा थोडे कमी पडत राहिले, कारण की नेटमध्ये तुम्ही किती लांब फटका मारता हे तुम्हाला समजत नाही. त्याची किंबहुना तुम्ही आता जर ओपन मैदानावरती प्रॅक्टिस करताय तर तो बॉल मिडल झाला तरी सुद्धा तो 38 सर्कलच्या आतमध्येच थांबतो, कधी कधी सीमारेषेच्या बाहेर जातो. पण नेटमध्ये असं होतं की तो बॉल बॅटवरती आला का तो बाउंड्रीच्या बाहेरच गेला.
ही मानसिकता प्रत्येकाची होते. आणि मग ज्या वेळेला ओपन मैदानावरती आपण समोर जातो त्यावेळेला प्रश्नचिन्ह असतात गोलंदाजाचे, की मग बॅट फिरवली मग ते बॉल बाहेर जातील की नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जास्तीचे कॅचेस उडतात आणि कॅचेस उडल्यानंतर तेच खेळाडू नेटमध्ये प्रॅक्टिस करतात, त्याच्यामुळे ते कॅचेस सोडतात. असं बरंच क्रिकेट बदललंय. आणि सगळ्या घडामोडी आपण 2 दिवसामध्ये आनंदमय वातावरणामध्ये या सगळ्या गोष्टी आपण शेअर करूया, ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत किंवा ज्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातील. प्रयत्न केला जाईल. 3 समालोचक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्याच गावाचा एक गोड आवाज आहे, तिथे जयेश सरांना आपण ऐकतोय, या विभागाचा गोड आवाज आहे, सौरभ सरांना सुद्धा ऐकतोय. आणि आज मला संधी निर्माण करून दिली आहे. हो, यावेळेला फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर होतं, मनगटी वापर चांगलं होतं आणि तदनंतर बॉल हवाई सफर चांगलं करतोय. सिक्सर. तर पहिले तर क्रिकेटचे लवर आहेत सगळ्यांनाच, मात्र क्रिकेटने भुरळ पाडली आहे. क्रिकेट हा खेळच असा आहे ना, सगळ्यांना तुम्हा आम्हा सर्वांना एकंदरीत आणणारा क्रिकेटचा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांची ओळख निर्माण करून देणारा हा क्रिकेटचा खेळ आज मात्र या मैदानावरती घेऊन आलाय. ओ, चांगला बॉल, गुडलेन स्पॉट तरी टप्पा पडल्यानंतर इकडे मात्र कमबॅक आणणारा बॉल पाहायला मिळालाय. एकंदरीत गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला पहिल्या बॉलवरती षटकार आला ना, की बॉलर थोडे बॅकफुटला जातात किंवा मानसिकता बदलते, दबाव निर्माण होतो. पण गोलंदाजी करत असताना प्रज्ञेश सांगतात माझ्यावरती जास्तीचा दबाव नाहीये, माझ्याकडे आत्मविश्वास मोठा आहे. आणि ते सांगत असताना त्यांना डॉट फेकला लगेचच. चांगला बॉल आता थोडा खाली बसलाय, स्किट झाला, त्यानंतर बॉल कीपरचा वेध घेणारा. षटकार आल्यानंतर बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात पुनर्पण, याला म्हणतात मॅच मध्ये पुन्हा येणं, आणि याला म्हणतात मॅच मध्ये पुन्हा ऊर्जा निर्माण करणं. आणि ते सगळं काही प्रज्ञेश मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. चांगली बॉलिंग, बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल टाकलेत, थांबवलं अनुषला. कितपत कधीपर्यंत तुम्ही थांबवू शकता? स्लॉट मध्ये आलेला बॉल पार्क केला पार्किंग प्लॉट मध्ये, आता मिड विकेटच्या दिशेला ठोकलाय. कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा अगदी जोरदार वाहते आणि हवेच्या दिशेने अगदी आरामात षटकार येथे या एंडने बसताना आपण या षटकामध्ये पाहिलेत. पुढचा बॉल आहे, यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, असफलता हाती येते. हवेच्या सोबत आपण जरूर म्हणतोय सौरभ सर, पण मी आवर्जून सांगेन की या मॅच मध्ये एवढ्या धावा झाल्याच नसत्या. या मॅच मध्ये अनुष आतापर्यंत मैदानावरती तुम्हाला दिसलाच नसता. त्यानं केलेला तो स्ट्रगल, दुसऱ्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षकाने केलेली ती चूक आतापर्यंत, अगदी एखादा काटा आपण म्हणतो ना की पायाला लागला की तो घरी गेल्यानंतर 2-3 दिवस तो असं सळत राहतो, तशा पद्धतीचा अनुष मैदानाच्या आतमध्ये एका काट्यासारखा रुतला आणि तो समोरच्या टीमला सळतोय. तो दुखापत देतो, तो हानिकारक ठरलाय, कारण की कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. हर्षलजी, आपण नेहमी म्हणत असतो की तुम्हाला गोलंदाज फलंदाज सामने जिंकून देतील असं नाहीये. कधीतरी तुम्हाला क्षेत्ररक्षक सुद्धा सामना जिंकून देऊ शकतात, परंतु त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. तत्पूर्वी येथे मात्र मोठा फटका, हवाई हल्ला, हवाई सफर चेंडूला येथे अनुषने घडवली. मध्ये 20 धावा येताना पाहायला मिळाला, त्याच्यामध्ये 3 षटकारांचा समावेश राहिला. येस सर, पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची आवश्यकता आहे.
धावसंख्या धावफलकावरती 25 म्हणजे होत्याच नव्हतं. क्रिकेटचा खेळच असा आहे ना सौरभ सर, की आपण म्हणतो की मॅचची दिशा किंवा मॅचची दशा जर व्हायची असेल ना, तर एक बॉल किंवा एक ओव्हर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुरेशी असते. ती कधीही कुठला नेम नाही, ते मॅचचा बदला होईल, त्या मॅचचं चित्र कधी विचित्र दिसेल त्याचा काही नेम नाहीये. आणि आज सध्याच्या घडीला तसंच चित्र मैदानाच्या मध्ये दिसतंय. पहिल्या 18 बॉलमध्ये फक्त 25 आल्या, चौथ्याच ओव्हरमध्ये आता 20 आल्यात. टीम पोचली आहे पुढच्या 24 बॉलमध्ये लगेच 45 आकड्यावरती. लास्ट ओव्हर अजून बाकी आहे, त्या ओव्हरमध्ये टार्गेट सेट केलं जाईल. कारण मगाशी आपण फिल्डिंगच्या विषयाबद्दल नक्कीच हर्षलजी बोलत होतो. कारण फिल्डिंग आजकाल आपण जर पाहिलं ओपन प्रॅक्टिस खूप कमी प्रमाणात खेळल्या जातात. काही मोजक्याच मैदानांवरती ओपन प्रॅक्टिस ही खेळली जाते. पूर्वी कसं क्रिकेट खेळलं जायचं या अगोदर म्हणजे एक साधारणतः 2004-05च्या दरम्यान 3 बॉलमध्ये 1 धाव काढायची असं क्रिकेट खेळलं जायचं. आणि त्यानंतर 3 बॉल नंतर 2 बॉलवरती आलं, 2 बॉलवर नंतर 12 बॉल, 6 बॉल, असं क्रिकेट थोडं थोडं कमी कमी होत गेलंय. कारण बरीचशी मंडळी आपण पाहतोय क्रिकेट व्यवसाय काम या गोष्टी सगळं बघून प्रॅक्टिससाठी वेळ देत असतात. परंतु ओपन प्रॅक्टिस सध्याच्या घडीला खूप कमी प्रमाणात बऱ्याचशा तालुक्यांमध्ये नक्कीच ओपन प्रॅक्टिस हर्षल खूप कमी झालेली आहे. एकंदरीत आपण जर म्हणायचं झालं तर क्रिकेट आता फास्ट झालंय. क्रिकेट आता जास्तीचं वेगाचं चालू झालंय. तिकडे मात्र क्रिकेट चालू झालं फास्ट, बॅटर फास्ट झाले, बॉलर फास्ट झाले, समालोचक सुद्धा फास्ट झाले त्यांच्यासोबत. हे महत्वाचं आहे. क्रिकेट बदलते आणि बदल हा कालाची गरज आहे. आणि तोच बदलाव सातत्यपूर्ण आपण जर पाहिलं तर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडताना पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तिकडे, एक धाव मिळेल. चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती, ऍक्सिडेंट निश्चित आहे. होय, तेच घडलंय. फलंदाज क्रमांक 4 एक महत्वपूर्ण बॅटर इथे मात्र निनादला परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. धक्का 3रा. नेटवर्क इश्यू असावा मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटरमध्ये. त्यावेळेला धावत असताना थोडं कॉम्बिनेशन फसलं, यदा कदाचित क्रॉस कनेक्शन झालं असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये दोघेही मात्र आपण जर पाहिलं तर एकाच एंडवरती थांबले आणि मग नॉन स्ट्राईक एंडला एक योग्य थ्रो केल्यानंतर विकेट संपादन झाली आहे. हर्षलजी तसं पाहिलं तर अनुषने स्ट्राईक घेणं खूप गरजेचं होतं. यावेळेला विकेटपेक्षा अनुष स्ट्राईकवरती येणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावा येणं संघाच्या दृष्टीने खूप गरजेचं असतं. आणि जो आपला मेन बॅटर आहे ना, त्या मेन बॅटरला जास्तीत जास्त चेंडू मिळणं हे सुद्धा गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल, पहिलाच बॉल खोलात तिकडे मात्र फेकला जातोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज तिकडे बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील. बघा, आपण अनुष बद्दल म्हणत होतो, त्यानं जोखीम आतापर्यंत कुठेच घेतली नव्हती. ज्या ज्या वेळेला तो या एंडने येतोय ना, ज्या ज्या वेळेला हवे सोबत त्याला फटके, त्याला माहिती आहे बॉल बॅटवरती आला तरी तो सीमारेषेच्या दिशेनं जाईल, त्याच वेळेला त्यानं जोखीम घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि ज्या वेळेला हवेच्या विरुद्ध त्याला फटके खेळायचे आहेत त्या वेळेला तो सिंगल डबलवरती जास्तीचा विश्वास देतोय. मॅच ऑन ठेवली आहे ना, हे महत्वाचं आहे या संपूर्ण सामन्यामध्ये. षटकातील पुढचा बॉल, रिवर्स, जशी हवा तशी बॅट आणि बॉल चाललाय थर्डमॅन दिशेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अनुषच्या बॅट मधून आलाय स्विच इटचा चौकार. पंचांकडून इशारा इथे बाईचचा येतोय. यस, बाईकच्या स्वरूपाच्या 2 धावा तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळतील. बॅटर बघा ना, पहिलेच रिव्हर्स साठी फिरला आणि त्यानंतर बॉल सोडून देण्याचा निर्णय घेतला. हा कॉन्फिडन्स तरी कसा असावा, कारण की आधीच आपण फिरताय म्हणजे दोन्ही वाईड लाईन ऑन झाल्या बॉलरसाठी, ते कुठेही बॉल टाकू शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर शरीरापासून अगदी सरळ जात असताना बॉल तिकडे 22च्या 2 धावा देणार राहिल्या टीमची धावसंख्या धावफलकावरती 53 धावा.
फुल टॉस बीमरचा कॉल झाला. हा बॉल खूप वरती होता. यस, कळवलं जाते हा बीमर आहे. वेस्ट साईडचा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतं. पंचांचा इशारा. चांगली अंपायरिंग आमच्या तिन्ही पंचांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये विनोद पाटील यांना आपण पाहतोय. स्क्वेअर लेग अंपायर विशालजी पाटील सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राजेश पाटील. या तिन्ही पाटलांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगली अंपायरिंग करत. फ्री हिटचा बॉल आहे पुढचा. फ्री हिट बॉल. फुल टॉस हवेच्या विरुद्ध ठोकलाय अनुषनं. हवाई हल्ला, हवाई आक्रमण. 6 60 धावा येथे धावफलकावरती आल्या. हर्षलजी आपण पाहिलं तर एकटा लढलेला इथे मैदानावरती दिसतोय. अनुषने इथे नक्कीच आपल्या खेळाने प्रभावित केलंय. 60+ धावा या मैदानावरती झाल्या ना तर गोलंदाजांना एक नक्कीच चान्स मिळू शकतो. बुतेंडने स्पर्धा ही आपण वर्सुलीच्या ग्राउंडवरती पाहतोय. परंतु अनुष येथे मात्र आक्रमक फलंदाजी येथे मैदानावरती करतोय. वन्स अगेन आणखीन एक मोठा फटका मात्र हवेच्या विरोधात. फटका येथे मात्र फसलाय. मिडविकेट मधला क्षेत्ररक्षक येथे पकडतोय झेल. फलंदाज अनुष येथे मात्र बाद. डावा पहिल्या डावामध्ये बनलं. 61 धावांची टोटल या मॅच मध्ये सेट झाली आहे. अगदीच आपण जर पाहिलं ना या स्पर्धेनं सगळ्यांची दखल घेतली आहे. राकेश मिस्त्री यांना विनंती करेन या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण गावदेवी बामनसुरे टीमचे खेळाडू तुमची वाट पाहतात. यस, आपण म्हणत होतो आयोजकांबद्दल. आयोजकांचं मी कौतुक या गोष्टीसाठी करेल की आयोजकांना माहिती आहे या मैदानावरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत या राईट एंडनं वारा समोरच्या दिशेला वाहत असतो. आणि मग जर आपण एकाच एंडने मॅच खेळलो तर जर या एंडने मॅचेस खेळलो तर जास्तीच्या धावा होतील, मग बॉलरची मौत आहे. जर त्या एंडनी खेळलो तर जास्तीच्या विकेट येतील, धावाच होणार नाहीत. मग 5 ओव्हरची मॅच खेळतोय ना तर 3 ओव्हर एका एंडनी होतील आणि 2 ओव्हर एका एंडनी होतील. म्हणजे प्रत्येकाला संधी निर्माण होईल. तुम्ही एका ओव्हरमध्ये संयम बाळगा, एका ओव्हरमध्ये संघर्ष करा, एका ओव्हरमध्ये पुन्हा संयम बाळगा, एका ओव्हरमध्ये पुन्हा संघर्ष करा. एक चांगली टोटल बघायला मिळेल. अशा पद्धतीचा दैवित्यमान सोहळा इकडे मात्र वर्सोली गावामध्ये साईराज क्रिकेट क्लब माध्यमातून सजवला गेलाय. जाऊया दुसऱ्या डावाकडे जिथे लीडला आपल्या समालोचन आपण जर पाहिले तर सौरभजी बुरे सरांचं आपण ऐकूया. जिथे गरज आहे 30 चेंडू आणि 61 धावांची. थँक्यू. राकेश मेस्त्री चला या. पाच षटकांमध्ये जिंकण्यासाठी 61 धावांचं टार्गेट जय हनुमान वर्सोली या संघासमोर ठेवलंय. एक चांगली लढत मित्रांनो पाहायला मिळेल यात मात्र कोणती शंका नाहीये. आयोजकांचं खऱ्या अर्थानं नक्कीच विशेष कौतुक नेहमीच करायला लागतं. कारण वर्सोलीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा होत असतात, परंतु साईराज मंडळाची स्पर्धा ही खऱ्या अर्थानं एक विशेष स्पर्धा आपल्याला नक्कीच बोलावी लागते. येथे आपण पारितोषिकं पाहिली ना, मालिकावीरासाठी सायकल आहे, चषक आहे, टी शर्ट आहे, त्यानंतर एक काही स्मार्ट वॉचेस सुद्धा आहेत. म्हणजेच या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर बरीचशी पारितोषिकं आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जयदीपच्या आठवणींना उजाळा देणारी ही खऱ्या अर्थानं स्पर्धा आहे. आज मात्र जयदीप नसला तरी जयदीप मात्र या स्पर्धेचा आनंद घेतोय अशी भावना आपण नक्कीच मनामध्ये ठेवूया. चला निक नंतर काळोखात खेळावं लागेल. या स्पर्धेमधलं आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं भरपूर साऱ्या व्यक्तींनी खऱ्या अर्थानं सहकार्य दिलंय.
ही स्पर्धा मगाशी हर्षल तू सुद्धा म्हटला होतास की ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ना राजकारणासाठी किंवा स्वार्थासाठी नाही आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जयदीपच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवली आहे. साईराज मंडळाच्या वतीने नक्कीच आपण येथे सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक येथे आभार व्यक्त करूया, कारण रसिक प्रेक्षक सुद्धा येथे या स्पर्धेचा अगदी चांगल्या रीतीने आनंद घेत आहेत. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून आपण ही यूट्यूब वरती स्पर्धा पाहतोय आणि या यूट्यूब वरती स्पर्धेमध्ये सुद्धा जे काही लाईव्ह वरती प्रेक्षक जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांचं सुद्धा खऱ्या अर्थानं मी मनपूर्वक स्वागत करेन. वर्सोली गावाला मिळालेलं हे खऱ्या अर्थानं एक सुंदर असं मैदान. रील स्टार आणि आमचे मित्र गुड्ड्या जाधव नक्कीच या स्पर्धेला ऑनलाईन शुभेच्छा देतात. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आलेल्या क्रिकेट रसिकांना इथे मात्र क्रिकेटची सुंदर अशी पर्वणी पाहायला मिळते. याच मैदानावरती गेल्या वर्षी विराट ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये जयदीपने ते मात्र चांगली गोलंदाजी केली आणि एका मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामनावीराचा पुरस्कार सुद्धा त्याला मिळाला होता. खऱ्या अर्थानं तो क्षण अगदी मी सुद्धा विसरून जात नाहीये, कारण त्या नक्कीच मॅच मध्ये मी सुद्धा समालोचन केलं होतं आणि खऱ्या अर्थानं नक्कीच ते पारितोषिक स्वतःच्या वडिलांनी नक्कीच इथे जयदीपला दिलं होतं. या खऱ्या अर्थानं आठवणी आहेत, कारण मित्रांनो नक्कीच एक चांगला हसता चेहरा आपल्याला नक्कीच थोडासा अचानकपणे आपल्यापासून नक्कीच दूर झालाय. वळूया मॅच कडे. स्वर्गीय जयदीप बाना यांच्या स्मृतीस येथे अभिवादन करून येथे जमलेल्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. वळतोय सामन्याकडे. गोलंदाज पहिलं षटक घेऊन आलाय, ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली तोच अनुष येथे गोलंदाजीसाठी येतोय. अभ्या टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज तोच सलामीसाठी गोलंदाजी करायला येत असतो. हे अनेकदा अनेक संघांकडून आपण नेहमीच पाहिलंय. पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अगदी वन बाउन्स क्षेत्ररक्षण करतायत देवदास मेस्त्री, एक जुना जाणता खेळाडू. वर्सोली गावासाठी खऱ्या अर्थानं देवदास मेस्त्रीने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. आज मात्र गेल्या काही वर्षांपासून आपण जय हनुमान वर्सोली या संघाकडून खेळताना अगदी त्याने चांगला खेळ जरूर केलाय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून देवदास मेस्त्रीकडे आपण पाहतोय आणि त्याच्या जोडीला आलेला फलंदाज हर्षल. बघूया हर्षल डवळे फलंदाजीमध्ये आहेत, समालोचक मध्ये सुद्धा हर्षलजी मुंडे आहेत. यावेळच्या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द विकेट. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, नो चान्स. क्षेत्ररक्षकाला चेंडू चीर करत पार करत जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. पहिल्या बॉलला सिंगल आणि ती शांत आणि संयमाची सिंगल आपण पाहिली, किंवा सुरुवात करून देणारी सिंगल. आपण म्हणतो ना की कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाला वंदन करतो, गणपती बाप्पाला, आणि मग प्रत्येक वेळेला आपण म्हणतो श्री गणेशा झाला. यदा कदाचित सिंगलनं धावगतीचा श्री गणेशा झाला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये चौकाराचा धमाका सुद्धा झालेला आपण पाहिला. 2 बॉलला आल्या पहिल्या 5. खऱ्या अर्थानं कालचा सामना सुद्धा हर्षलजी अशाच रीतीने रंगला होता. त्या सामन्याबद्दल आपण नक्की चर्चा करूया. तत्पूर्वी अनुषचा हा चेंडू पाहूया. हर्षल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फटका आहे ते मात्र फसलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होते. कॅच येथे मात्र ड्रॉप होते. पुन्हा एकदा नक्कीच त्याच विषयावरती नक्कीच येथे पुन्हा एकदा यावं लागतंय हर्षल एकंदरीत. कारण की आपण जर पाहिलं ना तर आता मी म्हणेन गोलंदाज करणार तरी काय, अनुषनं किती काही केलं किंवा त्यानं किती कशा पद्धतीचे बॉल टाकले तरी सुद्धा फिल्डिंग त्याला साथ देत नाहीये. मिड विकेटला चौकार सुटला. आता कॅच. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक आता मात्र झेल खाली, परंतु येथे चेंडूचा अंदाज व्यवस्थितरित्या आलेला नाहीये.
याच अनुषचा कॅच सोडला होता आणि त्याच अनुषने इथे मात्र चांगली बॅटिंग केली होती. एक कॅच किती इम्पॉर्टंट आहे ना हर्षल, ज्या ज्या वेळेला कॅच सुटलाय ना त्या वेळेला मॅचचा रिझल्ट सुद्धा बदललाय. एकंदरीत थोडंसं असं वाटलं होतं की डीप एक्स्ट्रा कव्हरला आता कॅचेसची प्रॅक्टिस चालू आहे की काय, बॉल उडतात, दोघे जण धावतात, तिथे मात्र जजमेंट दोघांनाही जमत नाहीये. पण आता जजमेंट घ्यावा लागेल, तुम्हाला कॉम्बिनेशन बसवावं लागेल, कॉलिंग करावी लागेल आणि बॉलला योग्यरित्या जज करावे लागेल, तर आणि तरच या मॅचमध्ये तुम्ही बनून राहण्याची शक्यता आहे, अथवा या मॅचचं चित्र बदलायला वेळ लागणार नाहीये. 2 कॅच सुटल्यानंतर टीमची धावसंख्या 9. हा चेंडू हर्षलसाठी, हर्षलने इथे मात्र उडवलाय. 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहतोय इथे हवेच्या विरोधात असं वाटलं होतं या चेंडूवरती षटकार जाईल, मात्र चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. बॅटिंग मैदानावरती त्यांची बघायला मिळते. एकंदरीत स्लॉट मध्ये बॉल होता, जर हवा जास्तीची नसती तर बॉल सीमारेषेच्या बाहेर निश्चित होता, पण हवेच्या विरुद्ध फटका खेळत असताना ताकद हवी आहे, टायमिंग प्रॉपर हवं आहे, नजाकत जास्तीची हवी आहे, मग गुणवत्ता ठासून भरणं गरजेचं आहे, पण ते जमलं नव्हतं चौकाराला. ऑफस्टिकच्या बाहेर 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 पंचाचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अवंतर सुरुवाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आधीच खूप सारा दावा खर्च होतात, पण गोलंदाजाचा आपण जर पाहिलं तर जो काही ताळमेळ होता किंवा जो त्याचा उत्साह होता, जी जिद्द होती ती थोडी कमी झाली का, कारण की फिल्डिंगनं साथ दिली नाहीये. क्षेत्ररक्षण खूप इम्पॉर्टंट आहे. या चेंडूवरती फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येथे मात्र आता चूक करत नाहीये. एक चौकार नक्की वाचला असता, त्या 2 धावा वाचल्या असत्या, खूप साऱ्या धावा नक्कीच येथे वाचल्या असत्या. येथे मात्र कॅच पकडला गेला. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद होतोय. जय हनुमान वर्सोली संघाला बसलेला पहिला आदरा. हर्षलजी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण फिल्डिंग हा खऱ्या अर्थानं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑस्ट्रेलियन संघाची आपण फिल्डिंग पाहिली असाल, न्यूझीलंड संघाची फिल्डिंग पाहिली असाल की यापूर्वी भारतीय संघाची फिल्डिंग त्या पद्धतीची नव्हती. ज्या पद्धतीने न्यूझीलंड संघ, आफ्रिकेचा संघ किंवा ऑस्ट्रेलियाचा संघ पाहायला मिळायचा, त्यानंतर भारतीय संघाची सुद्धा फिल्डिंग ही खऱ्या अर्थानं चांगली झाली आणि भारतीय संघ सुद्धा अगदी मजबूत स्थितीमध्ये हर्षल आपण पाहतो. येस, त्याच्यासाठी सराव इम्पॉर्टंट आहे ना, प्रॅक्टिस प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खेळ कोणताही खेळा, मग क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही कबड्डी खेळा, तुम्ही खो खो खेळा, तुम्ही क्रिकेट खेळा, त्या गोष्टीचा तुमच्याकडे सराव नसेल ना तर कधी कधी बॉल दिसणं कठीण होतं, कधी कधी बॉलला जज करणं चुकीचं राहतं, कधी कधी बॉल फेकत असताना खांद्यामध्ये दुखापत किंवा खेळताना पायामध्ये दुखापत जास्तीची होते. त्याच्यासाठी सराव इम्पॉर्टंट आहे, तुमची फिटनेस इम्पॉर्टंट आहे. आणि अद्याप आपण जर पाहिलं तर भारतीय क्रिकेटपटूंनी तेच केलंय. विराट कोहली म्हटल्यानंतर फिटनेस बघा, अजूनही आपण जर पाहिलं तर काय फिटनेस आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटकडे आलं तर करण अंबालाकडे बघा, त्याची काय फिटनेस आहे. आणि म्हणूनही त्या दोघांची नावं जी घेतली ना, तर दोघांची नावं सध्याच्या घडीला अग्रेसर आहेत. फिटनेस मॅटर आहे आणि तदनंतर प्रॅक्टिस सुद्धा तेवढीच. कारण आपण पाहिलं तर फिटनेस, कारण विराट कोहलीने तेच केलं, फिटनेस वरती लक्ष दिलं. आजकाल टेनिस क्रिकेटपटू सुद्धा बरेचसे जण नक्कीच फिटनेसकडे लक्ष देतात. कारण ज्या ज्या वेळेला तुमचा जर फिटनेस चांगला असेल ना तर तुम्ही मैदानावरती चांगला खेळ नक्कीच करू शकता. गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करत असताना इथे मात्र देवदासच्या बॅट मधून येतोय ओल्ड इज गोल्ड, देवदास मेस्त्रीचा ब्रँडेड फटका, षटकार. बघा इकडे मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळतात. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं नेहमीच आपण म्हणतो ना. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर अनुभवाचे बोल मैदानाच्या आतमध्ये बोलतात आणि बॉलवरती षटकाराची मोहर सुद्धा लगावतात. 6 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खाली बसलाय, खाली बसलाय. टप्पा पडत असताना चेंडू खाली बसताना पाहायला मिळते. आपण म्हणतो ना की पाण्याखालून पाणबोडी अलगत निघून जावी ते कळतच नाही, तशाच पद्धतीच्या क्रिकेटच्या खेळामध्ये बॅट खालून टेनिसचा बॉल अलगत निघून जावा कळलंच नाहीये, त्याला आपण सबमरीन डिलिव्हरी म्हणून संबोधतो. कारण टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे चेंडू खूप कमी प्रमाणात आपण पाहत असतो. सिमेंट खेळपट्टीवरती अशा प्रकारचे चेंडू बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो हर्षल, की टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्किट करतो आणि तशाच प्रकारचा हा चेंडू पडला होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच प्रकारचा इथे चेंडू आणि त्याच दिशेने मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. फलंदाजांनी ठरवलंय की या ओव्हरला आपण टार्गेट करायचं आहे हर्षल.
येस, टार्गेट तर करावंच लागणार आहे, कारण की या एंडना आता हवा आहे. कारण की बॅटरला माहिती आहे सिंगल वरती आता विश्वास देऊन जमणार नाहीये. सिंगल काढायचं तर दुसऱ्या एंडना आपण काढू शकतो, पण टीमची धावसंख्या किती आहे तर 20 धावा. दुसरं षटक मार्गस्थ 20 धावा धावफलकावरती आहेत. कोण म्हणतं या समोरच्या एंडनं धावा येत नाही, कोण म्हणतं व्यासपीठाच्या एंडनं धावा जास्तीच्या बनतात. पण तुम्ही जास्तीचा मेहनत जास्तीचा स्ट्रगल जर केला ना तर दोन्ही एंडनं धावा बनतात. आणि हो त्या धावा बनवण्यासाठी बॉल बॅटवरती घ्यावे सुद्धा लागतात. धावसंख्या 20 आणि पुढचा बॉल. चेंडू कनेक्ट करणं खूप गरजेचं आहे. यावेळचा चेंडू मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत, मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली येते मात्र गिरक्या घालतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू जास्त काळ हवेत गेला ना की नक्कीच कॅच पकडणं खूप अवघड काम बनतं. कारण हर्षल हवा येथे मात्र जोरदार वाहते, त्यामुळे चेंडूचा अंदाज घेणं तसं पाहिलं मैदानावरती थोडंसं कठीण काम सुद्धा आहे. येस, तेच जजमेंट घेणं गरजेचं आहे. तुम्हाला मात्र आपण जर पाहिलं तर संघर्ष मोठा करावा लागणार आहे, कारण की कारणं देऊन आता जमणारच नाही. हवा येते, जास्तीची सूर्यकिरणं समोर येतात. आता क्रिकेट का बदललंय, सनग्लासेस अवेलेबल झाल्यात चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या. आणि तदनंतर प्रॅक्टिस केल्यानंतर जजमेंट आहे बस नाही नाही हे नाही करू शकत तुम्ही. फुलटॉस बॉल मिडल नाही केलं तर काय केलं. आयुष्यामध्ये स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे. जर फुलटॉस बॉल बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये तर मग तुम्हाला पुढच्या समोरच्या बॉलवरती किती मोठा संघर्ष करावा लागणार आहे. एकोणीस चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. दुसऱ्या डावाचा खेळ चालू आहे आणि या षटकाचा शेवटचा बॉल आहे या एंडनं. ज्या एंडनं धावेचा वेग वाढू शकतो, कारण की हवेचा वेग तिकडे जास्त आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या चेंडूवरती येथे मात्र चेंडू डॉट आलाय. स्टंप वरून येथे मात्र चेंडू गेला होता. हर्षल या षटकामध्ये फक्त एकच सिक्स आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर इथे कौतुक करावं लागेल ते गोलंदाजाचं, कारण या एंडने धावा येऊ शकतात हे नक्कीच गावदेवी बामणसुरे संघाला सुद्धा माहिती आहे. या एंडने 2 ते 3 सिक्स आरामात बसू शकतात, कारण 1-2 चेंडू तसे मिळाले सुद्धा होते, परंतु त्या मिळालेल्या चेंडूचा फलंदाजांनी मात्र योग्य प्रकारे फायदा उचललेला नाहीये. क्रिकेट असाचा खेळ आहे ज्या क्रिकेटच्या खेळामध्ये आहे ना हाफ चान्सेस मिळतात. म्हणजे तुम्हाला कॅच उडते त्यावेळेला ते हाफ चान्सेस असतात, ते संघर्ष करून तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट करावे लागतात. मग आपण म्हणतो फुलटॉस बॉल. आपण समालोचक म्हटल्यानंतर बोलणं आपल्याला सोपं आहे की फुलटॉस बॉल मिस का झाला, पण एखादा बॅटर जो बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातो ना ती सिच्युएशन हँडल करत असताना कसं खेळायचं आणि तदनंतर मॅचचा प्रेशर किती त्याच्यावरती असतो त्याची जाणीव फक्त त्या खेळाडूला माहिती आहे. पण फुलटॉस बॉल जास्तीचे क्रिकेटर मिस होत नाहीत म्हणून समालोचक जास्तीचा दबाव त्या फुलटॉस बॉलवरती टाकतात. पण हरकत नाहीये, मैदानाच्या आतमध्ये धावा येतात, धावा चालू आहेत, पण सिंगलने तुम्ही एक धाव पुढे जाल पण तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचणार नाही आहेत. आता नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर यज्ञ नवीन गोलंदाज मात्र बॉलिंगसाठी आपण जर पाहिलं तर यज्ञ दाखल होताना पाहायला मिळतील. महत्वाचे गोलंदाज आहेत. धावा थांबवण्यासाठी यज्ञाला मात्र इकडे बोलवलं जाते. षटकातील पुढचा बॉल. चांगला चेंडू झालाय, आक्रमण तर करण्याचा प्रयत्न होता. बघा बॉल असं वाटलं होतं की जवळ स्क्वेअर लेगच्या डीप पर्यंत जाईल, पण शॉर्ट स्क्वेअर लेगलाच बॉल थांबला जातोय. एक मिळेल, एक पेक्षा जास्तीचं काही मिळणार नाहीये आणि एकनं कामही चालणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 24 धावा. 24 धावा धावफलकावरती हर्षलची लागल्यात. आता मात्र आपण पाहतोय या एंडने लगेच माइंडसेट आपल्याला बदलावा लागतो. या एंडने नक्कीच षटकार मारण्यापेक्षा चौकार, कारण कालच्या दिवसामध्ये सामना असाच घडला होता. एका एंडने 5 सिक्स आले, दुसऱ्या एंडने याच एंडने म्हणजेच पॅव्हलिन एंड कडून 5 चौकार सुद्धा आले होते. त्याने चौकाराकडे फोकस दिला होता. यावेळच्या चेंडूवरती हुक मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची येथे मात्र लिडिंग एज घेऊन चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये, सीमारेषा बाहेर येतोय नशिबाचा चौकार. अशा प्रकारच्या धावा येथे नक्कीच येत असतात, कारण येथे बिहाइंड विकेट, कारण दोन्ही क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले, एक शॉट फाईन लेग आहे, त्यानंतर एक फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, या दोघांच्या वरून येथे मात्र चौकार गेलाय.
कारण तसं पाहिलं ऑफसाईडला सुद्धा खूप सारी गॅप आहे आणि त्या पद्धतीने स्ट्रोक खेळणं हे फलंदाजांसमोर थोडंसं आव्हान सोपं हे जरूर असणार आहे. अशा पद्धतीच्या धावा आल्या ना की मी आयोजकांचं नेहमीच कौतुक करतो, कारण की एवढी आउटफील्ड फास्ट बनवणं ही आयोजन कमिटीची मेहनत असते आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या धावा येतात. प्रत्येक बॅटरला सुद्धा बेनिफिट मिळायला पाहिजे. फुलर लेनचा बॉल ब्लॉक होल लेन करून खेळलाय, बॉल चांगला आहे, समोर लॉंग ऑफच्या दिशेला फिल्डर नाहीयेत, इथे मात्र गॅप होता खूप मोठा, धावांचा नाहीये इकडे तोटा, दुसरा चौकार. सुंदर असा चौकार, गॅप स्ट्रोक येथे निवडली गेली आहे. तसं पाहिलं ना हर्षलजी, हे मैदान आहे ना, हे मैदान नॅचरल मैदान आहे. या मैदानावरती तसं पाहिलं तर विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. खऱ्या अर्थानं मेहनत घेतली ती ही खेळपट्टी बनवण्यासाठी. ज्याने खऱ्या अर्थानं खेळपट्टी बनवण्यासाठी मेहनत घेतली आहे ना, त्यांना नक्कीच मी मनपूर्वक धन्यवाद देतोय. बोलतोय सामन्याकडे. या चेंडूवरती फटका चांगला आहे, मात्र चेंडूला खूप काळ हवेमध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गडबडलाय, गडबड घोटाळा इथे झालाय, कारण इथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. एकूण या इनिंग मध्ये जर आतापर्यंत पाहिले ना तर जवळपास 3 कॅचेस येथे या इनिंग मध्ये ड्रॉप झालेले आहेत. हर्षल, येस, जेल सुट्ट्यात यदा कदाचित आपण जर पाहिले तर अशा पद्धतीचे कॅचेस अंगलट येऊ शकतात, कारण की पण फलंदाजाची हिंमत तर बघा. हवेच्या विरुद्ध खेळत असताना बॅटरकडे बघितल्यानंतर आपण म्हणू शकत नाही एवढीशी ताकद आहे, पण टायमिंग आणि ताकदीचा मिलाव थोडासा त्यांना करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता फिरले उलटा फुलटा, यस, हवेच्या लाटेवरती स्वार, बॉल सीमा पार आलाय. आता षटकार. 40 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन बदलेल. 21 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. हर्षलजी, या षटकामध्ये ज्या अपेक्षित नव्हत्या ना त्यापेक्षा धावा या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आल्यात. 2 चौकार आलेत, 1 षटकार आलाय, 1 दुहेरी धाव आली आहे. चांगली बॅटिंग येथे करताना फलंदाज. वन्स अगेन उलट्या हातानेच खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येते मात्र डॉट येतोय. चेंडू शिल्लक 12. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. सामना येथे अतिटर्टीचा होणार, सामना येथे रंगतदार होणार, यात मात्र कोणती शंका नाहीये. मॅच जिंकण्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर इथून पुढे 10.50 ची सरासरी राखायची, म्हणजे जास्तीचं इक्वेशन नाहीये. जर यदा कदाचित 2 मोठे फटके आले ना या मॅच मध्ये तर हवा काढली जाईल याच ओव्हरमध्ये. पण दुसऱ्या एंड पर्यंत मॅच गेली, दुसऱ्या ओव्हर पर्यंत 10हून अधिक धावा राहिल्या तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार, यात ते मात्र शंका नाहीये. कारण खऱ्या अर्थानं या एंडने, या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये धावा येणं खूप गरजेचं असणार आहे. जय हनुमान मोरसोली संघासाठी या एंडने धावा येणं, तसं पाहिलं तर या एंडने धावा आरामात येऊ शकतात. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन अगदी चांगल्या रीतीने झालं ना तर आरामात येथे चेंडू सीमारेषा बाहेर जाऊ शकतो. तत्पूर्वी येथे आपण पाहतोय देवदासच्या जोडीला असलेला फलंदाज प्रज्ञेश येथे मात्र खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग येथे मैदानावरती करतोय. सामना थोडासा नक्कीच दोलायमान स्थितीमध्ये जरूर आहे. 12 चेंडूंमध्ये 21 ची गरज आहे. एखाद ओव्हर जरी चांगली पडली ना तरी सामना थोडासा फसू शकतो, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये सुद्धा असेच रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. 12 चेंडू 22 धावांची गरज होती. 22 धावांची गरज असताना हर्षलजी याच एंडने फक्त 2च धावा आल्या होत्या. कालच्या दिवसाच्या मॅचचा आपण लेखाजोखा पाहिला होता. 12 चेंडू 22 धावांची गरज आणि या एंडने फक्त 2च धावा आल्या आणि तिथे सामना फसला. दिवस कालचा होता, संघ दुसरे होते, खेळाडू दुसरे होते, खेळपट्टी तीच आहे, स्पर्धा तीच आहे, चेंडू वेगळे आहेत, बॅट वेगळे आहेत. क्रिकेटचा खेळच अनोखा आहे. कधी होताचं नव्हतं आणि नव्हताचं होतं, त्याचा काही नेम नाहीये. तत्पूर्वी विनंती करतोय सन्माननीय चेतन पाटील बॉस यांना मी विनंती करतोय, कृपया आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तत्पूर्वी या चेंडूवरती काय घडलंय, गोलंदाज येथे मात्र गोलंदाजीसाठी आला आणि पहिला चेंडू येथे मात्र त्याने वाईट फेकलाय. अवंतर स्वरूपाची धाव येते. साहिल गोलंदाजीसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. ज्या साहिलने षटक क्रमांक टाकलं होतं
या मॅच मध्ये जिंकण्याची आशा अपेक्षा निर्माण करून दिली, किंबहुना विश्वास दाखवला की या एंड धावा थांबवल्या जाऊ शकतात, किंबहुना या मॅच मध्ये मी पुन्हा आणू शकतो आपल्या गावाला. आणि तेच करण्यासाठी साहिल दाखल झालाय. पहिला बॉल त्यानं वाईट टाकलाय. पुढचा बॉल फुलर लेनचा. माझ्या टप्प्यात आला ना की मी कार्यक्रम करतोच हेच सांगणारा देवदासच्या बॅट मधून आलाय षटकार. जी खऱ्या अर्थानं देवदासकडे जर पाहिलं ना, देवदास 40+ हा खेळाडू आहे. कित्येक वर्ष खऱ्या अर्थानं वरसुली गावासाठी त्याने खऱ्या अर्थानं आपल्या खेळाने प्रभावित केलंय. ओव्हरपिच चेंडू, गोलंदाज येथे मात्र थोडीशी चुकी करतायत. येथे यॉर्कर किंवा गुडलेनवरती त्यांना गोलंदाजी करावी लागणार आहे. फुलर लेनची गोलंदाजी या मैदानावरती या एंडने फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. बघा ना, आपण म्हणतो ना जुनं ते सोनं, आणि सध्याच्या घडीला सोन्याची किंमत कमी होणार आहे? नाही होणार आहे. सोन्याची किंमत चढत वरती 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 जास्तीची जाते, जवळजवळ 1.5 लाखापर्यंत पोहोचलाय. पण आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू तेच सांगतात, वय पुढे 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 चालले, पण तरी सुद्धा क्रिकेट मधला तो दर्जा किंवा तो वरच्या लेवलचं क्रिकेट बदलणार नाहीये. लेग बिफोर यश त्यांच्या समोर पकडले गेलेत. फलंदाज क्रमांक 2 देवदास मैदानाच्या बाहेर महत्वाच्या क्षणी महत्वाची आली आहे ही विकेट. विनंती करतोय सन्माननीय चेतन पाटील, सन्माननीय चेतन पाटील बॉस यांना मी विनंती करतोय, कृपया आपण प्लीज व्यासपीठावरती बसायचं आहे. व्यासपीठावरती येथे आसनस्थ व्हायचं आहे. मी मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. येथे विकेटचं पतन होत आहे. एक षटकार आलाय, त्यानंतर हर्षलजी एक विकेट आली आहे. गोलंदाजासाठी खऱ्या अर्थाने एक कॉन्फिडन्स मिळवून देणारी विकेट सुद्धा हर्षलजी असू शकते. मॅच बॅलन्स आहे हेच सांगितलं जाते पहिल्या 2 बॉलवरती. म्हणजे मॅच दोन्ही बाजूने ऑन आहे. इकडे विकेट आली, इकडे षटकार आलाय, दोन्ही बाजूचं पारडं जड आहे. आपण म्हणतो ना लहानपणी आपण सिसॉ खेळायचो, ज्याचं जास्त वजन तो ज्याच्या बाजूला खाली जाणार, ज्याचं वजन इकडे वाढलं, 2 जण बसले की इकडे वजन यायचं. आणि तसंच काहीतरी चित्र आहे. इकडे विकेट आली, आता पारडं जड झालं या बाजूला, तिकडे षटकार आला होता त्या बाजूला पारडं जड होतं. आणि इकडे नवीन आपण जर पाहिलं तर या विभागाला सांगायचं गरज नाहीये, कारण की मच्छी ज्या वेळेला विकण्यासाठी बाहेर जाते त्या वेळेला वजन काट्यावरती ठेवली जाते, त्या वेळेला वजन वाढलं जातं, तसं तराजू वर खाली तशी ही मॅच झाली आहे. एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने मॅच जाते, तर कधी बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. पुढचा बॉल, पुढचाच बॉल आडवा बॅटने खेळलाय. फिल्डर तिकडे आहेत. ओ क्षेत्ररक्षक आले, अगदी खराब क्षेत्ररक्षण करत असताना 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे आलाय हा चौकार. 51 धावा धावफलकावरती, आवश्यकता 10ची. कुठला सामना कुठे आला? आपण म्हटलं मगाशी की क्रिकेटचा खेळ असा आहे की मॅचची दिशा बदलायला 1 बॉल किंवा 1 ओव्हर पुरेशी असते. यदा कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ही ओव्हर पुरेशी असेल सर. म्हणूनच म्हटलं जातं ना, क्रिकेट राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये नक्कीच एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला खऱ्या अर्थानं खूप सारं महत्व आहे. ओके, हा चेंडू निलेशला येते मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, एक सिंगल धाव तर आरामात पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेण्याचा प्रयत्न, थोडेसे स्टब येथे मात्र फंबल झालेत आणि एका धावेचं रूपांतर या 2 धावेने केलं जात आहे. सामना इथे पुन्हा एकदा बदलला जातोय, सामन्याचं इक्वेशन बदललं जात आहे. जिंकण्यासाठी आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. सामना इथे थोडासा हर्षल सोपा झालाय. बॉल टू डबल रन इक्वेशन मध्ये मॅच होती, ती मॅच आता फसली बॉल टू रन इक्वेशन वरती येताना पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळाचा आनंद, क्रिकेटच्या खेळाचा आपण जर पाहिलं तर दुःख, हे मात्र सगळं काही आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणावरती अवलंबून असतं. आणि आतापर्यंत झालेलं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर बॉलिंग करणाऱ्या टीमला बॅकफूटवरती आणण्याचं कारण फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षण. फुल टॉस सडवा बॅटनं 100 स्ट्रोक चालला. बॅटची हेल्दी एज घेतल्यानंतर बॉल शॉट फाईन लेगच्या दिशेला, विजयाची गोडधोड निर्माण करणारा हा चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचं धावफलक 57 आकड्यावरती आता फक्त विजयापासून 4 धावा दूर आहेत. म्हणजे 7 बॉल मध्ये एकच मारायचा आहे. मग तो टप्पा मारा किंवा हवेत मारा, मॅच आपल्या बाजूने आरामामध्ये येणार आहे. कारण की आताचं टेनिस बॉल क्रिकेट हेच सांगतं, तुम्हाला फक्त एकच मारायचं. आणि ब्रॅटर फक्त 1 वर विश्वास नाही, एका षटकारावरती विश्वास ठेवतात.
कारण की सिंगल डबल वरती जास्तीचा भरोसा त्यांचा राहिला नाहीये. षटकार चौकार आले की मजा येते प्रत्येकाला. घ्या आलाय की काय तो षटकार. होय आला. मॅचच फिनिश करून टाकले आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये बॅटर निलेशनं. सामना जिंकलाय टीम जय हनुमान वर्सोली संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि इथून पुढे येणाऱ्या 2026च्या हंगामासाठी दोन्ही टीमला खूप सारा हार्दिक 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 शुभेच्छा. प्लेअर ऑफ द मॅच. तसेच विनंती करतोय सन्माननीय नवनाथजी वाडकर यांनी सुद्धा ते कृपया करून व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. सामना थोडासा फसला होता, परंतु इथे मात्र सामना जय हनुमान वर्सोली या संघाने ते मात्र जिंकलाय. विजय संघाचं नक्कीच मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करेन. तर या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय